चला पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. दोस्ती ग्रुप व जय हनुमान क्रिकेट संघ वाखस आयोजित आमदार चषक 2025 मध्ये आपण पाहताय या स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीतील अगदी आपण पाहायला गेलो ना तर बी ग्रुप मधील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय पवन एंटरप्राइजेस कलंबोली, त्यांचे पुरस्कर्ते आपण पाहताय गणेशजी तांबोली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये प्रसाद 11 मालेगाव अशी ही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकला तो प्रसाद 11 मालेगाव टीमनं आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमला. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहताय सलामीचे अगदी आपण पाहू शकता संतोष घारे आणि त्याच्या साथीनं दशरथ देशमुख. बरचसं क्रिकेटचा अनुभव, खऱ्या अर्थानं बरेचशे क्रिकेटची सेवा कर्जत टेनिस क्रिकेटमधून खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजांना केली आहे ते दशरथजी देशमुख आणि त्यांच्या साथीनं संतोषजी घारे मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय गणेशदादा तांबोली साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलं आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं विशेष कौतुक, कारण की सर्वांच्या आणि विकेट हॅट्रिक असो, षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक यासाठी गणेशदादा नितीनदादा धुले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय नितीनदादा धुले या मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्यानंतर आमचे कैलास वैखरे साहेबांचे जे बॅनर तुम्ही पाहताय मैदानाच्या चारही बाजूनं, त्या बॅनरवरती चेंडू जर का आदळला, डायरेक्ट षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि ते संपूर्ण 5 दिवसांमध्ये 5 रात्रींमध्ये एक कॅश प्राइज असणार आहे. पहिला बॉल वेगवान अगदी आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये अगदी वेगानं हा बॉल फेकलाय गोलंदाज स्वप्नील. खऱ्या अर्थानं फार चांगली गोलंदाजी केली होती स्वप्नीलनं. KPL मध्ये आपण पाहताय जबरदस्त गोलंदाज, उंच पुराचा गोलंदाज, गतीचा वापर करत असतो, खांद्याचा पुरेपूर वापर करून अगदी गती जनरेट करत असतो आणि तसा बॉल अगदी आपल्याला पहिलाच पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला म्हणजे अगदी लेग कटर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात झाली आहे डॉट बॉलनं या मॅचची. पुन्हा एकदा याबली फलंदाज फॉलो करत होते आणि इथून मात्र हा व्हाईट बॉल सांगताय संदीप गायकवाड सर आम्हाला. एक्स्ट्राची धाव फलकावरती आली आहे, अकाउंट ओपन झालं आहे. तर बॅटिंग करणाऱ्या पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमचं अजय शिवाजी मार्के यांच्याकडून रुपेश नाईक याच्यासाठी कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. रुपेश आपण या आणि आपलं कॅश प्राइज इथून घेऊन जा. समोरच्या दिशेनं फटका अगदी आपण पाहताय मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांचा अगदी थोडासा बाहेर होता. स्ट्रेच झाले होते परंतु त्यांच्यापासून थोडासा हाईटला होता बॉल. इथे मात्र स्टॉप त्यांना केलं परंतु एक धाव बचावू शकत नाहीये. एक सिंगल धाव इथून बॅटच्या साह्यानं आलंय म्हणजे धाव फलकावरती आपण पाहू शकता. इथून पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमच्या त्या 5 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. आमदार चषक 2025 आपण पाहताय. दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार यांच्या नावानं आपण पाहताय ही स्पर्धा आपल्याला वाकसच्या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते. काय दर्जेदार नीट नेटकं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मंगेशदादा वैखरे, कैलासदादा वैखरे, राजूदादा मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती, आपलं सहर्ष स्वागत. आपण या मुख्य व्यासपीठावरती या. दिल्लीवरनं पाहुणे आलेत खास या स्पर्धेसाठी. पांडेजी साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. पहा या स्पर्धेसाठी गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय आणि सर हा बॉल चेक करायचा आहे का नेक्स्ट? हाच बॉल, ओके. हा बॉल चेक केला जाईल KTC लाईव्हच्या माध्यमातून. ऑपरेटर टीम आमच्या आपण पाहतोय निशू जे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. आता इथून मात्र आमचे थर्ड पंच जे इथून चेक करतील आणि योग्य तो जो डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय रुपेश नाईकनं पकडलेला झेल आणि त्याच्यासाठी अगदी आपण पाहताय 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं.
रुपेश नाईक, काय अप्रतिम झेल पकडला होता रुपेश नाईकनं आणि त्याच्यासाठी एक कॅच प्राईज जबरदस्त मॅच पाहायला मिळाली होती. जिथे आपण पाहायला गेलं ना तर 6 बॉल 19 धावसंख्येची गरज होती आणि तिथून मात्र अगदी आपण पाहायला गेलं जे के शेलू संघ थोडासा वरचढ आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु जी इनिंग सर फेअर आहे. हां फेकीसाठीच होता सर. बॉल वाईड आहे ना. ओके वाईट बॉल. धावा धावफलकावरती आल्या 3. अगदी 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. पहिला बॉल अगदी आपण पाहताय आउटसाइड दी ऑप्शन होता, त्यानंतर एक सिंगल आली होती, 2 वाईड आलेत. स्वप्नीलचं हे पहिलं षटक आपण पाहताय प्रसाद 11 मालेगाव टीमकडनं. पहिल्या षटकाची जबाबदारी आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर राजेश भोईर यांना यंगस्टरला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये संधी दिली आहे. यावेळी ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरमधून बॉल काढला डीपमध्ये. अगदी अमोल भोईर पाहायला मिळतात. फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी करत होते. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जर का बॉल आला असता कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु इथून धावा कंप्लीट होतात त्या 2. चला विलासजी मिरकुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती बॅट पाहिजे बॅट घेऊन जा. आपल्याला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. रिहान 11 माझगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये अंतरड नीड. दोन्ही टीम आपण नेक्स्ट मॅचसाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत, तर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. हा पहिला कॉल असेल तुमच्यासाठी. इथून धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 5. 2 वाईट आलेत, एक दुहेरी, एक सिंगल, एक डॉट बॉल. स्वप्नीलचं हे षटक P1च्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. फुललेंचा बॉल अगदी समोरच्या दिशेनं मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कोणतीही धाव मिळणार नाहीये. संतोष गारे सरसावले होते, परंतु दशरथ देशमुखने त्यांना कॉल केला. ही धाव या धावेमध्ये रिक्स आहे आणि अगदी लगेच परत पाठवलं आणि इथून कोणतीही धाव नाही. डॉट बॉल ना पुनश्च एकदा इथून सांगता होती आणि धावा धाव फलकावरती 5 अवघ्या पाहायला मिळतात. सुपरस्टार्स वर्सेस सुपरस्टार्स अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मालेगाव आणि कलंबोली. यावेळी अगदी ऑन साईडला फटका केला. स्कोअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, प्रयत्न करतात परंतु अगदी त्यांना हुलकावणी दिली जाते बॉल कडून. तोपर्यंत तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील इथून कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहताय दशरथ देशमुख आतमध्ये शिरले. अगदी आपण पाहताय त्यानंतर फटक्यासाठी जागा बनवली, ऑन साईडला फटका खेळला आणि तिथून 3 धाबा. सन्माननीय भानुदासजी शिनारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. 8 धाबा धाव फलकावरती आल्यात. स्वप्नीलचं हे षटक P1च्या पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. यावेळी ऑन साईडला टर्न केलं बॉलला, अलॉंग दी कार्पेट बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. एक तर कंप्लीट झाले, बॉल हातातून निसटलाय आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. काय धावतायत हे दोन्ही फलंदाज. अगदी आपण पाहता लेजंड क्रिकेटर आहेत कलंबोली टीमकडनं. बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे आणि तो अनुभव खऱ्या अर्थानं आता पणाला लावत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत संतोष गारे आणि त्याच्या साथीनं दशरथ देशमुख. आपण पाहताय धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 10. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या 10. सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये खेळतीय. अगदी आपण पाहताय राजेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव टीम आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळते. तर दुसरीकडे आपण पाहताय दशरथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कलंबोली टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. म्हणजे दोन्हीकडे जर पाहायला गेलं ना तर वेल एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला दोन्ही टीममध्ये पाहायला मिळतात. आणि अगदी त्याच्यानंतर जर पाहायला गेलं ना तर मात्र सर्व पाठीमागचे युवा खेळाडू म्हणजे अगदी यंगस्टर त्यांना घेऊन खऱ्या अर्थानं या दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आमच्या हरेशजी कराले सर ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये तुम्हाला नेक्स्ट इनिंगमध्ये जरूर पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं ते देखील एक मोठे क्रिकेटर आहेत. टेनिस कर्जत टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव हरेश कराले, त्यानंतर राजेश भोईर असतील, दशरथ देशमुख, संतोष गारे. आपण पाहता अमोल भोईर मिस्टर KPL म्हणून ओळख आहे अमोल भोईरची. आणि आता अमोल भोईर मला असं वाटतं दुसऱ्या षटकामध्ये P2च्या षटकामध्ये अमोल भोईर आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. भरपूर सारा एक्सपिरियन्स आहे अमोलकडे देखील. आपण पाहताय मिस्टर KPL म्हणून ओळख आहे. सक्सेसफुल कॅप्टन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. अगदी कमी वयामध्ये फार अगदी आपण पाहायला गेलं ना तर
प्रगतीवरती जाऊन पोहोचलेला अमोल भोईर हा गोलंदाजीसाठी आलाय P2च्या षटकामध्ये, परंतु तेवढं साक्तीचं आव्हान आहे. दशरथ देशमुख समोरच्या दिशेनं अगदी फटका आपण पाहतो, ड्राईव्ह केला अगदी वाडिश लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एकच धावेतून कंप्लीट होईल. सेन्सिबल क्रिकेट, मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शांत अगदी पद्धतीनं डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतीये ती कलंबोली टीम. पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम. 10 धावफलकावरती, 11 धावफलकावरती. विकेट अजून आली नाहीये. ब्रेक थ्रू हवा आहे. इथे मात्र फटका फसला होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षकांना चुकी केली, डायरेक्ट हिट केली आहे, बॅकअपच नाहीये. डीप मधनं येतील तोपर्यंत आपण पाहताय या ठिकाणी धाबा कंप्लीट होतात. दोन धाबा इथून कंप्लीट होतात जिथे एकही धाव नव्हती, जिथे विकेट आली असती. खऱ्या अर्थानं विवेक जर पाहायला गेलं ना तर विकेट होती. सहजरित्या अगदी हातामध्ये चेंडू खेळला होता, परंतु तिचे झेल ड्रॉप झाली आणि धावा देखील 2 आल्या. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे, परंतु इथे चुकी झाली आहे. कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले. अमोल भोईर याच कामासाठी या गोलंदाजाची ओळख आहे आणि अगदी आपण पाहतो ना त्याच्या विरोधामध्ये एखादा फटका आला ना तर दुसरा चेंडू तो कमबॅक करताना आपल्याला लगेच पाहायला मिळतो आणि तोच अमोल भोईर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतो. 3 बॉलमध्ये त्यानं 3 धाबा खर्च केल्यात. ऑन साईडला फटका अगदी गॅपमध्ये खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात, एक तर कंप्लीट झाली, का मिळणार दुसरी, फिरले दुसरीसाठी परंतु थांबवलं. थोडंसं अगदी आपण पाहतोय पहिली धाव कमी गतीनं इथे कंप्लीट केली गेली होती. एकच धाव इथून आपण पाहताय. एका धाब्यानं आपण पाहू शकता आमचे साथी स्कोरर विवेक आम्हाला सांगतायत 14 धावा धावफलकावरती. KTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे, जे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये निशू आहेत आणि त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामन अप्रतिम कॅमेरा बघ पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप खेचून मारण्याचा प्रयत्न पंच भगवान आम्हाला सांगतायत, भगवान सर आम्हाला सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाव येईल. एक्स्ट्राच्या धाबांना आपण पाहू शकता 15 धावा धावफलकाबद्दी. सध्याच्या घडीला KTC लाईव्हची क्वालिटी आणि क्लॅरिटीची अगदी चर्चा या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमी कालामध्ये यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचणारी ही वाहिनी KTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाले, पुनश्च हातामधून बॉल निसटलाय. संतोष गारेनं दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. ज्यावेळी अगदी आपण पाहतो ना गोलंदाज थोडेसे वर्चस्व प्रस्थापित करतात, त्यांच्या विरोधामध्ये कोणतंही जोखीम. सन्माननीय नितीनजी झांजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती याचं आपलं सहर्ष स्वागत. साहेब आपण या मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली, या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सन्माननीय नितीनजी झांजे आपण या मुख्य व्यासपीठावरती. फिंगर रोल केले होते विथ द टर्न. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतात. वाडा झेल, कमालीचा झेल पकडलाय. पहिला ब्रेक थ्रू आला, पहिला आद्रा मिळतोय पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमला. टीमचा कॅप्टन हार्स टू द डिपार्ट दशरथ देशमुख इथून परत त्यांना पाहायला मिळतोय. पहिला आद्रा आला. DJ
चला 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धाबा धाव फलकापती 17. चला मॅच लगेच स्टार्ट करा. 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा स्वप्नीलकडे कॅप्टन गेलेत, जबाबदारी त्यांच्याकडे दिली. मिडॉनमध्ये त्या ठिकाणी छोटा क्षेत्ररक्षक आणि हे वैशिष्ट्य राहिलंय मालेगाव टीमचं. अगदी तुम्ही पाहाल ना मालेगाव टीमकडे बरेचसे यंगस्टर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. अमोल भोईर आणि राजेश भोईर यंगस्टरला घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये टुर्नामेंट खेळताना पाहायला मिळतात. बरेचसे यंगस्टर तुम्हाला नवनवीन प्रत्येक मॅचेसमध्ये जरूर पाहायला मिळतात. संधी देतात ते यंगस्टरला, घडवण्याचं काम करतात. आणि इथून जर पाहायला गेलं तर धाबा धाव फलकावरती आपण पाहताय एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या साह्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. सन्मान्य संजयजी तांबोली, रमेशजी भोईर, समाधान शिंगारे, दीपकजी भुंडारे, प्रदीप शिनारे, एकनाथजी भागीत, गजानन हिलाल, दीपक डोलेमिटे या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये स्वागत मान्यवरांचं स्वागत केलंय. फलंदाज ऋषीनं चौकारानं, या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 22. मंगेश दादा बैखेरे अफाट मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. त्यानंतर कैलासजी बैखेरे आपण पाहताय, किरणजी अफाट मेहनत या शकाला बीट केलाय. डीप मधनं इथे बॉल अगदी वेगानं फेकी झाली आहे. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झालात आणि या 2 धाबांना पुन्हा एकदा 24 धाबा धाव फलकापती. एक धाव या क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते आणि ती धाव अगदी इथून गोळा करण्याचं काम संतोष घारे अगदी करत असताना पाहायला मिळतो. संतोष घारे हा असा फलंदाज आहे ना, कोणत्याही क्षणी घेर बदलण्याची ताकद आहे या फलंदाजाकडे, परंतु तो संयम ज्या प्रकारे दाखवतोय. कारण की साथी आता आपलं पाहतोय ना, ऋषी चांगली फटकेबाजी करतोय, त्याला साईकवरती ठेवणं फार गरजेचं. ऑन साईडला हा फटका अगदी आपण पाहतोय. डीपमधनं क्षेत्ररक्षक वेगानं येतील तोपर्यंत एकच धाबेतून कंप्लीट होते. बघा ऋषी देखील अगदी आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतोय. ऋषीला माहिती आहे एक फलंदाज अगदी क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरमध्ये, एक मिड विकेटमध्ये, डीपमध्ये अशा वेळी हलवारपणे हा फटका जर खेळला ना तर इथून 2 धावा सहज होतील. आणि त्याच पद्धतीची स्पीडअप करा अगदी सातत्यानं सांगितलं जातं. धावा धाव फलकावरती आल्या त्या 25. 1-25 प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पवन इंटरप्राइजेस कलंबोली टीमच्या. यावेळी कट केला, बॉल अगदी चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे संतोष घारेच्या बाट मधून आलाय हा चौकार. सर्वांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. कारण की फार दूरवरून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहतात. कालच्या रात्रीमध्ये देखील तुम्ही पाहिलं भरपूर सारी चर्चा या स्पर्धेची आपण पाहताय. संपूर्ण रायगडामध्ये नव्हे तर ठाण्यामध्ये अगदी आपण पाहताय प्रत्येक विभागामध्ये या स्पर्धेची चर्चा झाली आहे. ज्या गाड्या खऱ्या अर्थानं रस्त्यावरती पार्क केल्यात त्यांचे लाडके प्रेक्षक किंवा खेळाडू असतील, मान्यवर असतील, त्यांना विनंती आहे की आपण बाजूला करा. 71-94 आणि 76-37 या 2 गाड्या अगदी रस्त्याच्या मधोमध पार्क आहेत. मान्यवर त्या ठिकाणी धाबा धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात तर 29 धाबा धाव फलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या स्वप्नीलनं खर्च केल्या होत्या 10. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय अमोलनं धावा खर्च केल्या 7, विकेट त्यानं मिळवली 1 आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपण पाहताय स्वप्नील आला आणि त्यानं धावा आता या षटकामध्ये खर्च केल्या त्या 12. म्हणजे एकंदरीत 2 स्पेलमध्ये स्वप्नीलनं धावा खर्च केल्या त्या 22.
विकेट त्याला मिळाली नाहीये, परंतु अमोल भोईरनं एक विकेट मिळवली होती. आता खऱ्या अर्थानं हा देखील प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की अमोल भोईरनं चांगलं षटक फेकलं होतं, जिथे त्यांनी विकेट देखील मिळवली होती दशरथ देशमुख यांची, त्याच्याकडे कॅप्टन का गेले नाही, हा देखील एक प्रश्न असेल. पुनश्च एकदा स्वप्नीलवरती त्यांनी जबाबदारी टाकवली आणि नक्कीच त्या दोन बाईक असतील त्या बाजूला करा. 71-94 आणि 76-37 मान्यवर आमचे त्या ठिकाणी येत आहेत. प्लीज आपल्याला रिक्वेस्ट असेल, सरपंच संजय दादा तांबोली साहेबांचं आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये शाही आगमन या मुख्य व्यासपीठावरती होईल आणि दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस संजयजी तांबोली साहेब यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दरम्यान आमचे जॉन्टी दादा पुनश्च एकदा जॉईन होत आहेत, त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पहिल्यांदा या जर पाहायला गेलं ना तर वाकस नगरीमध्ये आम्हाला जॉन्टी दादा यांनी आणलं होतं, त्यांचं सहर्ष स्वागत. जॉन्टी दादा आपलं मनापासून आभारी आहे. सन्माननीय रमेश शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत, उर्फ हनुमंत शेठ पिंगले. बघा काय उपाधी मिळाली आहे, हनुमंत शेठ पिंगले. सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मालेगाव टीम थोडंसं स्पीडअप करा, भरपूर वेळ घेतला जातोय. राजेश दादा थोडं स्पीडअप करा. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्या धावफलकावरती आपण पाहताय. 29 धाबा धावफलकावरती आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकता तन्मय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आपण पाहताय ऋषी. चांगला बॉल लेग खेटरचा वापर पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला, अगदी थोडंसं अँगल क्रिएट करत असताना हा चांगला बॉल अगदी आपण पाहतोय उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध उजव्या हाताचा गोलंदाज इथून चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. त्याच्या विरोधामध्ये लेग कटरचे चेंडू फेकले जातात. हा डॉट बॉल आला. विथ द टर्न खेळायचा होता, फटका फसला, मिस टायमिंग आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केलाय आणि ऋषीला इथून मात्र परतावं लागतंय. डीजे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती ज्ञानेश्वर इलम पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम कडनं. आणि ज्ञानेश्वर इलम म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय कलंबोली टीमचा सध्या तरी तारणार आहे, कारण की ज्याच्या वेळी टीम अडचणीमध्ये असते त्यावेळी ज्ञानेश्वर चांगली कामगिरी करत असतो आपल्या टीमसाठी. परंतु आता गोलंदाज आपण पाहताय तन्मय ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय त्याच्या विरोधामध्ये इथून बॅटिंग करायची आहे ते ज्ञानेश्वरला 4थ्या क्रमांकावरती. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक. बॉल चालला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. ज्ञानेश्वरने आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. सन्माननीय चंद्रकांतजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अंतरण नीडचे पोलीस पाटील यांना देखील विनंती आहे, साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं चंद्रकांत जाधव खऱ्या अर्थानं ज्यांचं क्रिकेटवरती अगदी मोठं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहतात. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. या बॉलवरती अगदी आपण पाहतोय सिंगल. एक चांगलं क्रिकेट जर पाहायला आपल्याला मिळतं आहे तर ज्ञानेश्वरच्या माध्यमातून, कारण की जिथे एक पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला होता आणि त्याच्यानंतर अगदी एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. एक सिंगलच्या साह्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 38 जाबा धावफलकावरती, 36 जाबा धावफलकावरती आल्यात. 36 जाबा धावफलकावरती तन्मय चांगली गोलंदाजी करत होता, परंतु त्याच्या विरोधामध्ये ज्ञानेश्वरनं एक षटकार लगावला. आता संतोष गारे ऑन स्ट्राईक आहे.
पुढ्यामध्ये टाकला होता, खोलवर टप्पाचा चेंडू, ब्रह्मास्त्र वापरलाय, उत्तरच नाहीये संतोष गारेकडे. बरेचसे प्रश्न विचारले तन्मयनं संतोष गारेनं या चेंडूवरती, त्याच्यावरती उत्तरच नव्हतं. हा डॉट बॉल आला आणि गरज आहे आता खऱ्या अर्थानं प्रसाद 11 मालेगाव टीमला या डॉट बॉलची. हे डॉट बॉल येणं फार गरजेचं राहील, कारण की ज्या फ्लोनं आता पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम धावते, इथे मात्र आपण पाहताय बॉल अगदी बॅटीला स्पर्श झालाय आणि बॉल अगदी फाईन लेग मधनं सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी. या चौकारानं आपण पाहू शकता धावफलक आता जाऊन पोहोचलाय, ते तब्बल 40 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच असेल रिहान 11 माझगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये अंतरनीड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो, त्याच्यामुळे आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं. माझगाव आणि अंतरनीड, इथून 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 40, अगदी 10च्या सरासरीनं प्रतिषटक या धावा बनवल्या गेल्यात त्या पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमकडनं. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कलंबोली टीम अगदी आपण पाहते प्रत्येक नाईट रजनीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी संघ आपण पाहताय मालेगाव, ज्याची चर्चा अगदी या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं राहिली आहे. राजेंद्र भोईर, अमोर भोईर हे सातत्यानं चर्चेत राहिली आहेत. म्हणजे अगदी सुपरस्टार्स वर्सेस सुपरस्टार्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 ओव्हरमध्ये 40 आल्या. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, जास्त वेळ घेऊ नका, जास्तचा वेळ नाही आहे आपल्याकडे. आज आपण एक अतिरिक्त मॅच देखील खेळवली आहे. पहिल्या गटातील सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण या ठिकाणी खेळवली आहे. म्हणजे अगदी आज थोडासा उशीर देखील झाला. आता वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे. 25 मिनिटांमध्ये तुमचं पहिलं सत्र समाप्त होणं फार गरजेचं आहे. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुमचं 4 षटकं समाप्त झाली नाही तर मात्र 5व्या षटकामध्ये ऑफिशियल तुमचा एक प्लेयर हा 30 सर्कलच्या आतमध्ये घेतील. राजेंद्र भोईर या टीमचे सेनापती गोलंदाजीसाठी. पहिला बॉल फिंगर रोल केले, ते ऑन साईडला फटका फसलाय. स्वप्नील त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अगदी सोपा झेल त्याने कॅरी केलाय आणि ज्ञानेश्वरला अगदी पहिल्याच बॉलवरती राजेंद्र भोईर यांना परतीचा प्रवास करावा लावलाय. डीजे चला, जे प्रेक्षक आतून येतात त्यांना विनंती आहे की मित्रांनो प्लीज थोडंसं बाहेरून या, कारण की मॅच चालू आहे. बाहेरून देखील रस्ता आहे, बॅरिगेटच्या बाजूनं आपण येऊ शकता. चला, माझगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये अंतरनीड नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका दमदार आहे. योगेश यांच्या बॅट मधून बॉल चाललाय बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट, बिग षटकार. या षटकारानं आपण पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचत आहे. ते तब्बल आता 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राजेंद्र भोईर यांच्या विरोधामध्ये हा षटकार योगेश देशमुख यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका अगदी आपण पाहता लेग कटर होता, त्याला पीक केलं, थोडंसं कमी गती नव्हता, पीक केल्यानंतर ऑन साईडला फटका जबरदस्त पाहायला मिळाला. विथ द टर्न षटकार. फुलटॉस बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा. यावेळी अगदी आपण पाहता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एकच धावेतून कंप्लीट केली जाते आणि एका धाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमचं. ते अगदी 47.
47 धावा धावफलकावरती. थोडेसे फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी अगदी आपण पाहताना योगेश देशमुख मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती असतात त्यावेळी त्यांच्यासाठी वेगळी फील्ड आणि अगदी संतोष गारे ज्यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती येतात त्यांच्यासाठी देखील वेगळी फील्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी आपण पाहताय थोडेसे सूत्र मैदानाच्या आतमध्ये हाती घेतलेत राजेंद्र भोईर यांना. फुलटॉस बॉल, पंच सांगतात नो, चुकी घडली आहे माहिती आहे राजेंद्र भोईर यांना. डोक्याला हात लावलाय, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथून 2 धाबा कंप्लीट. 2+1 अशा 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणजे 1+2 एक नोची त्यात आलेल्या 2 एकंदरीत 3 धाबा पाहायला मिळतील. आणि या 3 धाबांना आपण पाहताय संघाचं अर्धशतक इथून कंप्लीट झालं. संतोष गारे यांनी षटकाराची हॅट्रिक कंप्लीट केली तर शंभू बैलाचे मालक जयदासजी बोडके यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. दरम्यान हा बॉल अगदी आपण पाहताय फुल लेनचा होता, पायावरती आदलला. पंचांकडे दाद मागितली, पंच सांगतात नॉट आउट. दरम्यान इथून 1 धाव कंप्लीट झाली. जय हनुमान टीमचे पोलाड पप्पू पैमारे. इथे फटका हवेमध्ये स्वतः अमोल भोईर आणि इथे चुकी झाली आहे, झेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट. आणि त्याचप्रमाणे फिरकीचे जादूगर नंदू शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान इथे अमोल भोईरकडनं अगदी आपण पाहताय झेल ड्रॉप झाला. दरम्यान 1 धाव कंप्लीट. एका धाब्यानं आपण पाहताय 52 धाबा धावफलकावरती आल्यात. या षटकातील आपण पाहताय अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहताय धावा धावफलकावरती आल्यात त्या 52. या षटकामध्ये आपण पाहताय 1 षटकार आलाय राजेंद्र भोईर यांच्या विरोधामध्ये. 1 नो बॉल आला होता. ऑन साईडला फटका चांगला आहे, ताकदीचा वापर गॅपमध्ये केलाय. स्वप्नील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं फंबल झालं. दुसरी धाव इथून कंप्लीट होती आहे. आणि या 2 धाबांना आपण पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचताय ते अगदी 54 धावा धावफलकावरती आल्यात. आणि टार्गेट असेल इथून खऱ्या अर्थानं प्रसाद 11 मालेगाव टीमच्या अगेन्स्ट ते 55 या धावसंख्येचं 55 धाबा बनवाव्या लागतील मालेगाव टीमला इथून खऱ्या अर्थानं विजय होण्यासाठी. सेकंड सत्रामध्ये आपण पाहू शकता या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, या धावा बनवल्या जातील की या धावसंख्येचा बचाव केला जाईल. दरम्यान नेक्स्ट टॉक्सकडे जाऊया. तिथे आपण पाहताय माझगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय अंतरण नीड. या 2 टीममध्ये रिहान 11 माझगाव आणि अंतरण नीड या 2 टीम दरम्यान आपण टॉस करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. लगेच आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया आणि या 2 टीम दरम्यान टॉस करूया. ओके ओके माझगाव अगदी दूरवरून आलाय. जे आमंत्रित आहेत त्यांना विनंती आपण सर्व व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान कॅप्टन या आपण टॉस करूया. अंतरण नीट टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. या ठिकाणी आपण टॉस करूया. 55 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि मी सन्माननीय रमेशजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. चला अंतरण नीटचे कॅप्टन आपण या टॉससाठी. आणखीन एक चांगली मॅच एकीकडे तुम्ही पाहू शकाल खलापूर तालुक्यामधून आलेला माझगाव संघ आणि त्यांच्याच विरोधामध्ये याच कर्जत तालुक्यामधील एक मातब्बर संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते अंतरण नीड. या 2 टीममध्ये आपण टॉस करतोय. दरम्यान दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत आणि आमचे रमेशजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. माझगाव टीमचा कॉल आहे. टेल इज अ कॉल आणि टेल आलाय. आणि माझगाव टीम थांबा अंतरण टीम जाऊ नका, 2च मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही, आपल्याकडे वेळ देखील कमी आहे. माझगाव टीमनं टॉस जिंकलाय आणि आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. अगदी आपण पाहू शकता या ठिकाणी अंतरण नील टीम एक चांगली टीम आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. तुम्हाला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अगदी आपण दूरवरून आलात, दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया लगेच ऑन गोईंग मॅचकडे.
सन्माननीय जयवंतजी शिनारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 मध्ये. आंतर टीम आपला आयोजकांशी संपर्क साधा, जे काय असेल आयोजकांशी डिस्कस करा. त्यानंतर आपले मॅच होईल सुरुवात. सेकंड इनिंगला इथे होते सुरुवात. आपण पाहताय 55 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. ते प्रसाद 11 मालेगाव टीमच्या अगेन्स्ट. या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल येणाऱ्या 30 बॉलमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक चांगली टोटल फायटिंग टोटल खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमनं खऱ्या अर्थानं बनवली आहे. याच मैदानामध्ये आपण पाहताय माथेरान टीमच्या अगेन्स्ट ज्या पद्धतीनं लढली होती पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम. अजय बसमाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ. सन्माननीय गणेशजी दुर्गे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच नक्कीच इथून खऱ्या अर्थानं मालेगाव टीमचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं. परशा 11 कालभैरव मालेगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये आता इथून आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच स्टार्ट करा. ऑफिशियल संदीपजी गायकवाड सर आणि त्यानंतर भगवानजी दलबी सर आपण पाहताय या मॅच साठी ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. सन्माननीय आयुष संजय तांबोली यांच्याकडून 2 चौकार आणि 2 षटकार जर लगातार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि विकेट साठी देखील. सर हॅट्रिक साठी की 2 विकेट साठी. हलक्या हातानं 5 सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सन्मान दिलाय पहिल्याच बॉलवरती संतोष गारे यांना. अगदी पहिलाच बॉल आतमध्ये येत होता, त्याला ऑन साईडला अगदी आपण पाहतो ड्राईव्ह केलं आणि त्या ठिकाणी अगदी आपण शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये जर चेंडू आला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु एक धाबेतून कंप्लीट झाली. 55चा पाठलाग करत असताना परशा कालभैरव मालेगाव संघ आपण पाहताय 55चा पाठलाग करताय. संतोष गारे त्याच्यासमोर अमोल भोईर. कट केला, स्लॅश केला बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अमोल भोईरचा धडाका चौकार. श्रीपती बाबा उमरोली या टीमचे अगदी आपण पाहताय पुरस्कर्ते ज्यांनी टीम खऱ्या अर्थानं उभारली ते आमचे सन्माननीय डॅनी दादा लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. इथे अगदी आपण पाहताय संतोष गारे थोडेसे रनअप मध्ये व्यत्यय आल्यानंतर अगदी थांबवलं स्वतःला. एक चुकी झाली, एक चौकार आलाय अमोलच्या भाटमधून. आता पुनश्च एकदा चुकी नको आहे. इथून या चौकारानं धावा फलकापती 5. पुन्हा एकदा कट केला, पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय कव्हर पॉइंटला, सीमा पार. बॅक टू बॅक अमोल भोईरचा चौकार.
सन्माननीय जयवंतजी हजारे, भरतजी दलबी आणि सन्माननीय डॅनीजी लोंगले दादा इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप इथे संदीप सर आम्हाला सांगतात व्हाईट बॉल आहे, जास्तचा बाहेर गेला, जास्तचा टर्न मिळाला आणि इथून एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते. धावा धाव फलकावरती आल्या त्या 10 धावा धाव फलकावरती. तुमच्याकडे 55 धावा जरूर आहेत, परंतु त्या 55 धावसंख्येचा बचाव जर तुम्हाला करायचा ना तर डॉट बॉल तुम्हाला फेकावा लागतील. इथे फुल टॉस बॉल, बॉल चाललाय अगदी आपण पाहताय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराची हॅट्रिक कंप्लीट करत असताना अमोल भोईर आणि सन्माननीय नितीन दादा धुले यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं चौकार हॅट्रिक साठी. आणि तदनंतर आयुष संजयजी तांबोली साहेबांकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. यावेळी कट केला, शॉट थर्डमॅनला चुकी झाली आहे. बॉल अगदी डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय डीप मध्ये चांगलं फिल्डिंग. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाबा आल्या, या 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचतं ते तब्बल 16 वरती. 55 धावसंख्येचा पाठलाग करते परशा 11, काल भैरव मालेगाव टीम. आतापर्यंत धाबा झाल्यात 16. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय संतोष घारेच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग चालू आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथे अगदी आपण पाहताय फलंदाज बाद अमोल भोईरला इथून परतावं लागतंय. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, पाणी घेऊन जा. नक्कीच आपण पाहताय सन्माननीय मंगेश दादा बैखेरे आणि त्यांच्या साथीनं डॅनी दादा लोंगले या मुख्य व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय आमदार चषक 2025. या स्पर्धेची आजची दुसरी रात्र भरपूर अगदी सन्माननीय भगवानजी भागा दळबी या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 मध्ये दरम्यान इथे विकेट आली आहे अमोल भोईरची, थोडीशी दुखापत देखील झाली आहे त्याला, बॉल लागलाय त्याचा, परंतु इथे बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती राजन भोईर. आणखीन एक आपण पाहताय एक्सपिरियन्स खेळाडू परशा 11 काल भैरव मालेगाव टीम कडनं आपल्याला पाहायला मिळेल. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 55चा पाठलाग चालू आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली अमोल भोईरची, परंतु शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं जशास तसं प्रत्युत्तर देत असताना टी फॉर टॅक इथे प्रत्युत्तर दिलं, अमोल भोईरला बाद केलं आणि जो खऱ्या अर्थानं थोडंसं वर्चस्व वरचढ ठरत होता त्याला बाद करण्यामध्ये यश आलंय संतोष घारे यांना. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, धाबा आल्या त्या 16, विकेट आली 1. इथून आता दुसऱ्या ओव्हरमध्ये दर्शन येवले हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये दर्शन येवले एकाच टीम मधनं खऱ्या अर्थानं KPL मध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. राजेंद्र भोई टीमचे कर्णधार होते आणि त्यांच्याच टीम मध्ये दर्शन येवले आपल्याला खऱ्या अर्थानं खेळताना पाहायला मिळत होता. चांगली गोलंदाजी राहिली होती दर्शन येवलेच्या माध्यमातून. आणि राजेंद्र भोईर यांचा रेकॉर्ड आहे याच मैदानावरती 6 बॉल मध्ये 6 षटकार.
7 बॉलमध्ये 7 षटकार लगावले होते राजेंद्र भोईर यांनी. आणि तेच राजेंद्र भोईर ऑन स्ट्राईक आहेत, टीमचे कॅप्टन आहेत. अगदी जबाबदारी त्यांच्याकडे. आता जबाबदारीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं देखील गरजेचं आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात, परंतु आपल्या साथीनं साथ सोडले. अमोल भोईर इथून लवकर परतला, परंतु त्यानं त्याचं काम खऱ्या अर्थानं कंप्लीट केलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने तब्बल 16 धाबा जमवल्यात, 15 धाबा त्यानं जमवल्यात. कमी गतीने टाकला होता, चेंज ऑफ पेस, परंतु सर आमचे भगवान दलबी सर आम्हाला सांगतायत की हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्राची दाब आहे, म्हणजे 17 धाबा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. इथून तुम्हाला धावसंख्येचा बचाव करायचा आहे. तुम्हाला प्रत्येक बॉल इथून अगदी व्हेरिएशनमध्ये टाकायचा आहे. डॉट बॉल तुम्हाला फेकायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये अगदी 16 धाबा आल्यात, आता इथून तुम्हाला कमबॅक करायचा आहे. अशा वेळी तुम्ही चुकीचे चेंडू फेकूच शकत नाही, आणि जर चुकीचे चेंडू फेकले गेले तर या धावसंख्येचा सहजरित्या पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एका एंडनं राजेंद्र भोईर थोडंसं संयम दाखवलं जाते त्यांच्या माध्यमातून. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं ओळख आहे, ज्या नावासाठी ओळख आहे, कर्जत टेनिस क्रिकेटमधील बाहुबली या नावानं या खेळाडूला ओळखलं जातं. परंतु आता बाहुबली अगदी संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. त्यांना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात, थोडंसं जोखीम घेणं फार कठीण ठरेल टीमसाठी. परिस्थितीनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. मैदानातली परिस्थिती अगदी बघून इथून क्रिकेट खेळला जातोय. 2 बॉल फेस केलेत, स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय. दोन्ही टीम आपल्याला ही शेवटचा कॉल असेल, जास्त वेळ घेतला जातोय. आयोजकांकडून सातत्यानं सांगितलं जात आहे, ऑफिशियल आपण देखील एकदा वॉर्निंग द्या आणि त्यानंतर लगेच फिल्डर आपण 4थं षटक समाप्त झाल्यानंतर आतमध्ये घ्या. इथून धाबा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात ते 18. फटका चांगला आहे, बॉलला उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्या हातामध्ये लॉंग ऑनला चांगला झेल कॅरी केलाय. राजन भोईर यांना परतावा लागेल. दुसरा आदरा मिळतोय परशा 11 कालभैरव मालेगाव टीमला. अंतर्नीड टीमचे कर्णधार, आपण आयोजकांशी संपर्क साधा. विकेट आली, आपण पाहताय राजन भोईर देखील इथून बाद झालेत. 18 या धावसंख्येवरती 2 फलंदाज इथून परतलेत परशा 11 कालभैरव मालेगाव टीमचे. इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग राहिलाय, बॉल बराच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेत ज्ञानेश्वर, ते चुकी करणार नाहीयेत. चांगली फिल्डिंग, सेफ हँड मध्ये बॉल गेलाय आणि बॅक टू बॅक विकेट आलेत ते पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम साठी. डीजे सन्माननीय आयुष संजय तांबोली साहेबांकडनं प्रत्येक 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते 2 विकेट मिळवलेत. ते गोलंदाज दर्शन येवलेनं जबरदस्त कमबॅक, काय कमबॅक केला. अगदी आपण पाहताय गाडी अगदी जागेवर जशी गरकन फिरावी ना अशी इथून मात्र यू टर्न देतो आपल्या टीमला, अगदी या सामन्याला. आणि आपल्याकडे ही मॅच पूर्णपणे त्यानं फिरवली आहे, कारण की इथून या षटकामध्ये फक्त त्यानं धाबा खर्च केल्यात त्या 2, एक वाईटची, एक सिंगल आणि त्यानंतर 2 महत्त्वपूर्ण विकेट, 2 धक्के दिलेत ते परशा 11 कालभैरव मालेगाव टीमला. अविनाश आणि अगदी राजन इथून परत त्यांना पाहायला मिळाले, परंतु संघाचा सेनापती अजूनही मैदानावरती आहे.
इथे मात्र अगदी आपण पाहताय थोडासा कमी गतीने टाकला होता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, समोरच्या दिशेने कट करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल आता तुम्हाला कमीत कमी खेळावे लागतील, कारण की जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, त्यानंतर ती धावाची गती आहे ती पूर्णपणे कमी झाली आहे, कारण की तिथे विकेट आल्यात. इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत राहिलं. आपण पाहताय दर्शन येवलेचं, ज्या कामासाठी दर्शन येवलेला ओळखलं जातं, विकेट टेकिंग गोलंदाजी, ती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या बली अगदी आपण पाहताय गॅपमध्ये फटका केला आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. योगेश देशमुख त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. काय मोठा चेस होता, लॉंग ऑफ मध्ये उभे होते, डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धाबत गेले, बॉल अगदी कॅरी केलं, चांगली फेकी, 2 धाबा तिथून वाचवल्या टीमसाठी. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती 20. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 धाबा धाव फलकावरती आल्यात. दर्शन येवले चला चला लगेच मॅच स्टार्ट करा. भरपूर वेळ घेतला जातो या मॅचसाठी, सातत्यानं सूचना केली जाते दोन्ही टीमला. दोन्ही टीम चांगल्या आहेत, मोठं क्रिकेट खेळतात. याला यावेळी जागा बनून खेळायचं होतं, शप्पल झाले होते, अंदाजच बांधू शकले नाहीत, किती पुढे सरकल्यात. इथे पाठीमागून बॉल आला, मागची दांडी वाकवली आहे, आणखीन एक फलंदाज बाद. कुमारला इथून परतावा लागतायत. 4था आदरा मिळतोय. तो बॅटिंग करत असताना परशा 11 कालभैरव मालेगाव टीमला. इथून मैदानाच्या आतमध्ये चुकी होताना पाहायला मिळते, कारण की जिथे आपण पाहताय आपल्या टीमचा सेनापती, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे अगदी कुठल्याही क्षणी या मॅचला कलाटणी देण्याची अगदी ताकद आहे, तो फलंदाज नॉर्थ साईड एंडवरती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मालेगाव टीमकडनं प्रत्येक येणारा फलंदाज इथे चुकी करताना पाहायला मिळाला आहे. प्रत्येकानं अगदी आपण पाहतोय स्वतःवरती मॅचची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला, जिथे प्रत्येकानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि अगदी विकेट आपल्याला सातत्याने येताना पाहायला मिळाल्यात. जिथे सिंगल डबल घेतली असती, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं असतं, एक चांगली टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळाली असती. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साईडला टर्न केला, डीप मधनं क्षेत्ररक्षक सँडी येत आहेत, बॉल हातातून निसटला, तोपर्यंत दुसरी धाव इथून कंप्लीट होते. या थोडंसं संयम दाखवलं जात आहे. चांगलं पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, एक चांगलं खेळाडूचं चांगलं वर्णन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे. राजेंद्र भोईर आपण पाहताय, अगदी आपण पाहताय परिस्थितीनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. धाव फलकावरती आल्यात, त्या 22 बनवायच्या, त्या 55. आउटसाइड डी ऑफ स्टंप संदीप गायकवाड सर आम्हाला सांगतात त्यांच्या स्टाईलमध्ये हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे, 23 धाव फलकावरती आल्यात. संतोष गारे पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपण पाहताय, पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा त्यांच्या विरोधामध्ये आल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे ती दशरथ देशमुख यांनी, कारण की प्रामुख्याचे गोलंदाज आहेत आपल्या टीमचे, त्यांच्यावरती जबाबदारी देणं गरजेचं आहे. इथे अगदी आपण पाहताय लिडिंग एज, परंतु स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते, त्यांच्यापासून थोडासा दूर राहिला, कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल इथून आलाय, धाव फलकावरती अगदी आपल्याला 23च पाहायला मिळत आहेत. कमी गतीने टाकला होता, अगदी आपण पाहताय ब्लॉकलचा बॉल, त्याला फक्त सन्मान दिलाय. चांगले गोलंदाज संतोष गारे, त्याच्या विरोधामध्ये जोखीम उचलायचं नाहीये. एखादा एक गोलंदाज असा देखील टार्गेट केला जाईल ना राजेंद्र भोईर यांच्या माध्यमातून, की त्याच्या विरोधामध्ये या धावा बनवल्या जातील, आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं थोडंसं संयम दाखवला जातोय. मैदानाच्या आतमध्ये दाखवतात देखील की तू संयम दाखव, मी नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळी हलक्या हातानं कट केला, अगदी आपण पाहताय पॉईंटमधून चेंडूला काढलाय, डीपमध्ये बॉल चाललाय, तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय. 25
विवेक आम्हाला सांगतायत 25 धावा धाव फलकावरती आल्यात. या षटकातील चेंडू आतापर्यंत समाप्त झाले 3. तर 3 चेंडूंमध्ये अगदी आपण पाहताय धावा खर्च केला संतोष गारे यांनी 5. 4 बॉल झाले, 4 बॉल, एक डॉट बॉल आलाय. या बेली अगदी आपण पाहताय वेट अँड वॉचचं क्रिकेट. बॉल सीमा पार. इथे आलाय राजेंद्र भोईर यांच्या बाट मधून. संयम 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 आणि त्यानंतर आक्रमक फटका. बिग हिट, बिग षटका. डीजे या षटकारानंतर धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात 31. अजूनही इथून 24 धावा बनवायच्या आहेत परशा 11 कालभैरव मालेगाव टीमला. आउटसाइड डी ऑफ स्टंप. पुनश्च एकदा वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धावा धाव फलकावरती आल्यात 32. म्हणजे अजूनही 23 बनवायचे आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल धावेतून पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक अगदी जाऊन पोहोचताय. ते 33. एक सिंगल घेतली. स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवली राजेंद्र भोईर यांना. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या अगदी आपण पाहताय या ठिकाणी 33. आता येणारे बॉल शिल्लक असतील ते 12 आणि 12 बॉलमध्ये धाबा बनवायचे आहेत. 22. 12 बॉल आणि 22 धावा बनवायचे आहेत. म्हणजे प्रति षटक इथून परशा 11 कालभैरव टीमला धावा बनवायचे आहेत त्या 11. 12 बॉल आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. आणि चौथ्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकता गोलंदाज ज्ञानेश्वर हिलम आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, दमदार आहे. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बाहुबलीची ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पहिल्या अगदी 3 षटकांमध्ये संयम दाखवला, परंतु आता आक्रमणाची गरज आहे आणि आता आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बाहुबलीची ताकद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे 2 षटकार या मॅचचा पूर्णपणे रिझल्ट बदलवणारे आपल्याला पाहायला मिळतात. जिथे अगदी 3 षटकांमध्ये पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमच्या बाजूने ही मॅच पाहायला मिळत होती, परंतु या 2 षटकारानं ही मॅचचं पूर्ण कायापलट झाला. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 11 आणि 11 बॉलमध्ये धावा बनवायचे आहेत 16. 11 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. विवेक खऱ्या अर्थानं कॅल्क्युलेशन करतायत, आम्हाला सांगतायत 11 बॉलमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव इथून जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर फार महत्त्वाची आहे. त्या धाबेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एक छोटीशी शॉर्ट टीम मीटिंग आली आहे, कारण की जिथे षटकार आलाय राजेंद्र भोईर यांच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग. इथे बॉल चांगला होता, एसटी रक्षकाने चुकी केली आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप. सर बाईटची आहे का?
ओके, बाईटच्या स्वरूपामध्ये या 4 धावा धावफलकावरती. ओके ओके सर 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 ओके, 4 धावा आल्यात. या 4 धावा या बोनसच्या स्वरूपामध्ये आल्यात. धावा धावफलकावरती आल्यात त्या अगदी आपण पाहताय 43. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये बनवायचं आहे त्या 12. 10 बॉल 12 धावा. इथे मिस टायमिंग राहिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल कॅरी झालाय राजेंद्र भोईर. मोठी विकेट आली आहे, मोठा मासा गळाला लागलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय की काय पवन एंटरप्राइजेस टीमनं, कारण की जी विकेट हवी होती पवन एंटरप्राइजेस टीमला ती विकेट इथून मात्र मिळवली आहे. राजेंद्र भोईर टीमचा सेनापती बाहुबली मैदानाच्या बाहेर येतोय आणि आता मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला पाहायला मिळेल 6व्या क्रमांकावरती 7व्या क्रमांकावरती तन्मय. ज्या तन्मयच्या विरोधामध्ये धावा जमवल्या होत्या ना, त्या तन्मयला आता इथून धावा बनवायच्या आहेत. त्या येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 9 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 12. आंतरट टीम आपला कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. आंतरट टीम चला नेक्स्ट मॅच. आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग लढत माझगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आंतरडनीड. इथे देखील मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी जज करतात बॉलला, तोपर्यंत एक धाबेतून कंप्लीट होती. एका धाब्यानं आपण पाहताय आता धावफलक जाऊन पोहोचले 44 धावा धावफलकावरती. आता इथून येणारे 8 बॉल मध्ये धावा बनवायचे त्या 11. 8 बॉल 11 धावा. अगदी आपण पाहताय पहिल्या 3 षटकांमध्ये पवन एंटरप्राइजेस टीमकडे मॅच पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर अगदी राजेंद्र भोईरचं आक्रमण आणि ते बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर हिलमचे दादागिरी गोलंदाजीतली आपल्याला पाहायला मिळतीये. स्वप्नीलच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल. कमबॅक इथून लगेच करायला सुरुवात केली. एक सेट फलंदाज होता ज्याचं थोडंसं दडपण होतं खऱ्या अर्थानं पवन एंटरप्राइजेस च्या गोलंदाजांवरती, परंतु तो बाद झाल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्ञानेश्वरच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय थोडंसं तुम्हाला अटॅकिंग फलंदाजी करणं फार गरजेचं होतं. जिथे हे 2 चेंडू निर्धाव आलेत त्याने या मॅचचं रिझल्ट पूर्णपणे पुन्हा एकदा अगदी चेंज होताना पाहायला मिळतं. येणारे 6 बॉलमध्ये बनवायचे त्या 11 धावा. राजेंद्र भोईरनं चुकी केली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, जिथे अगदी पाहायला गेले ना तर 10 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज होती. तिथे एक चौकार आला होता, परंतु त्यानंतर राजेंद्र भोईर यांनी संयम दाखवणं फार गरजेचं होतं. जे दाखवलं होतं पहिल्या 3 षटकांमध्ये त्यांचा संयम तुटला होता, कारण की जिथे मोठे फटके आले होते आणि मॅच अगदी लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये त्यांची विकेट मात्र तिथून आली आणि आता मॅच फसले की काय असंच चित्र पाहायला मिळतं. 6 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. या मॅचमध्ये जर तुम्हाला विजय हवा असेल ना तर 6 बॉलमध्ये 11 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. आपण पाहताय आमदार चषक 2025 दोस्ती ग्रुप व जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहताय. दिमागदार पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नीटनेटकं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ते वाकसकरांचं आयोजन म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रत्येकानं या आयोजनाची तर चर्चा तर केलीच, प्रत्येकानं या आयोजनाचं कौतुक केलं आहे. एवढं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी आपण पाहताय लाईटची व्यवस्था देखील चांगली आहे, प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था चांगली आहे. त्यानंतर अगदी मोठं व्यासपीठ इथे या ठिकाणी उभारलं. फटका चांगला आहे, ऑन साईडला गॅपमध्ये खेळलाय. संतोष गारे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट होती. आता येणारे 5 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. अगदी आता तुम्हाला गॅप शोधावे लागेल. 1-2 मोठे फटक्यांचा खऱ्या अर्थाने गरज आहे. ते मोठे फटके येतील का स्वप्नीलच्या बॅटमधून हे देखील पाहावं लागेल. स्वप्नीलला इथून करावं लागेल. या चमचमत्या ट्रॉफीजवरती आपलं नाव जर का करायचं असेल ना, तिथपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल ना,
तर या धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील. परशा 11 कालभैरव मालेगाव टीम 5 बॉल 10 धावसंख्येची गरज. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. इथे शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरकले होते, अंदाज बांधू शकले नाहीये. तिथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल तुम्हाला पराजयाच्या झोलीमध्ये घेऊन चाललाय. तुम्हाला इथून धाबांची गरज आहे, तुम्हाला संघर्ष करायचा आहे, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धाव व्हावी आहे. तुम्ही डॉट बॉल खेळताय, तुम्ही पराजयाकडे चाललाय. जिथे राजेश भोईनं चुकी केली, सेनापतीनं चुकी केली, त्यानंतर संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. येणारे बॉल शिल्लक असतील ते 4 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 10. यावेळी फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल झालाय. एक तर कंप्लीट झाली, का मिळणार दुसरी? आणि इथे दुसऱ्या धाबेसाठी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. या ठिकाणी फक्त एकच हरेजी कराले सर या ठिकाणी आहेत, ते चेक करतील. आणि इथे फलंदाज अगदी बाद. निराशा आणि निराशा परशा 11 कालभैरव मालेगाव टीमच्या डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रनआउट झालाय. इथून स्वप्नील सेकंड डाव घ्यायची होती, त्याला असं वाटलं होतं नॉ सेकंड वरती फेकी होईल, परंतु अगदी आपण पाहताय संतोष गारेत, त्यांची नजर या मैदानावरती अगदी आपण पाहताय ना चौफेर असते. त्यांना माहिती होतं स्वप्नील अगदी थोडासा कमी गतीने धावतोय. अशा वेळी वेगानं फेकी केली सेकंड एंड वरती आणि ती विकेट त्याने मिळवली आहे. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 9. 3 बॉल 9 धावसंख्येची गरज. अजूनही कोणी जिंकलेलं नाही, अजूनही कोणी पराजित झालेलं नाहीये. जो संघर्ष करेल तो इथून मात्र जिंकेल. कष्ट करावे लागतील, कष्ट करावेच लागतील, आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला देखील पर्याय नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 8व्या क्रमांकावरती अमर आपण पाहताय. सँडी गोलंदाजी ट्रॅकवरती. फटका तर चांगला आहे, ड्राईव्ह केला समोरच्या दिशेनं. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. 2 बॉल अजूनही या षटकातील शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 8. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉलमध्ये 8 धावा बनवाव्या लागतील. सुरुवात चांगली झाली होती परशा 11 कालभैरव मालेगाव टीमची. आपण पाहताय अमोल भोईरनं सुरुवात चांगली करून दिली होती. मिडल ऑर्डरमध्ये राजेश भोईरनं चांगली फटकेबाजी केली होती, परंतु उर्वरित कोणत्याही फलंदाजानं कॉन्ट्रीब्युशनच दिलं नाही. तिथे मात्र संघाला सावरण्याची गरज होती, तिथे मात्र रन्स आल्या नव्हत्या. इथे हाफ ट्रॅकर होता, पुढे येऊन स्लॅश करायचा होता, परंतु इथे डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर अगदी औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता गोलंदाजानं जर का इथे एखादा चुकीचा चेंडू डिलिव्हर केला, त्याच्यावरती जर का मोठा फटका आला तर बॅटिंग करणारी टीम इथून देखील विजय होऊ शकते. परंतु सँडी ती चुकी करेल का हे देखील पाहावं लागेल. 1 बॉल 8 धावसंख्येची गरज. शेवटचा 1 बॉल 8 धावसंख्येची गरज. फुलटॉस बॉल तो देखील कन्वर्ट करू शकले नाहीये. इथून मात्र कोणतीही धाव येणार नाहीये. जिंकली आहे मॅच पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमनं. हे नाव खऱ्या अर्थानं लकी ठरलंय ते कलंबोली टीम साठी. पवन एंटरप्राइजेस कलंबोली, कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. परशा 11 कालभैरव मालेगाव